शिकायतकर्ता फराज खान अजहर खान उम्र 18 वर्ष निवासी के समय के आसपास प्लॉट नंबर 28 NIT ग्राउंड बड़ा ताजबाग सक्करधरा निवासी ने अपने मामा की सलाह पर मेमन हॉल कलमना में अपने मामा के मित्र से 2,30,730 रुपए नकद प्राप्त किए। घर लौटते समय वह नंदनवन पुलिस थाने की सीमा के भीतर श्री कृष्ण नगर कृष्णा रेस्टोरेंट के सामने एक मित्र के साथ कोल्ड ड्रिंक पीने के लिए रुका। तभी अज्ञात 3 व्यक्ति वहां पहुंचे और उन्होंने जबरन उससे पैसों से भरा बैग छीनकर फरार हो गए। शिकायतकर्ता की शिकायत के आधार पर नंदनवन थाने में आरोपी के खिलाफ IPC की धारा 309/435 के तहत मामला दर्ज किया गया। इस मामले में CCTV की मदद से सभी 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। काल 21 तारखेच्या रात्री फिर्यादी फराज खान अजहर खान हा त्याच्या मामाचा त्याला फोन आला की कळमना मार्केटमधून एका ठिकाणी जाऊन 2,30,000 रुपये घेऊन ये। त्या अनुषंगाने त्यांनी आपला मित्र रेहानला सोबत घेतलं आणि त्या ठिकाणाहून 2,30,000 रुपये घेतले आणि आपल्या बॅगमध्ये ठेवले आणि तिथून तो येत असताना नंदनवन या ठिकाणी एका कृष्णा रेस्टॉरंट समोर त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबला। तिथं 3 मुलं आले अनोळखी आणि त्यांनी बॅग हिसकावून घेतली आणि निघून गेले। मग ज्यावेळेस निघून गेल्यानंतर हा गुन्हा नंदनवन मध्ये रॉबरीचा रजिस्टर झाला। रजिस्टर झाल्यानंतर आमची युनिट 4 ची टीम आणि स्वतः ACP रात्री नाईट राऊंड वरती होते। त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली गुन्ह्याला आणि फिर्यादीची पूर्ण माहिती घेतली आणि फिर्यादी सोबत जो रेहान होता, रेहानच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे ACP आणि युनिट 4 चे PI आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी रेहानला बाजूला घेऊन त्याची सखोल चौकशी केली। त्याचा मोबाईलचा पूर्ण डाटा एनालिसिस केला। त्याच्यानंतर मोबाईलमध्ये असणारे ॲप्स याची पाहणी केली आणि ॲप्सची पाहणी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की स्नॅपचॅटमध्ये एक असा फोटो दिसतोय की जो पैशाचे बंडल्स, जे फिर्यादीचे पैशाचे बंडल आहेत, त्याच बंडलचा फोटो याच्यामध्ये दिसतोय। आणि 9:25च्या गुन्हा किती वाजता घडला? 9:53 आसपास गुन्हा घडला। पण 9:25 नंतर कॉल सगळे रेकॉर्ड डिलीट केल्याचं लक्षात आलं आणि 9:25च्या आधी त्या पैशाचा फोटो आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून त्यांनी पैसे घेतले त्या ठिकाणी पैशाचा त्यांनी स्नॅपचॅटमध्ये एक फोटो घेऊन ठेवला होता आणि 9:25 पूर्वी त्याचे काही लोकांशी त्याच्यामध्ये CDR मध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं कॉल रेकॉर्डमध्ये की त्यांनी संवाद साधलेला आहे काही मित्रांबरोबर। त्यावरून त्याला पोलिसी पद्धतीने व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा काही लोकांशी संवाद झाला होता मित्रांबरोबर आणि ते हे 4 मित्र आहेत आणि त्यामधले मग त्या मित्रांना त्याच्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, आणखी 2 आहेत आणि आणखी एक अजून पाहिजे आरोपी अजून मिळालेले नाही। त्या 4घांना आणलं असता त्यांनी गुन्हा कबूल केला। त्याच्यामध्ये 2,30,000ची जी रक्कम आहे ती त्यांनी चोरून नेल्याचं निष्पन्न झालं। एकूण 5 आरोपीपेक्षा जास्त होत आहेत म्हणून त्याच्यात दरोड्याचं कलम देखील वाढवण्यात येणार आहे। ह्याच्यामधल्या आरोपींवरती पूर्वीचे गुन्हे नाही आहेत कुठलेही, सगळे आरोपी 20-21 वर्षाचे तरुण आरोपी आहेत। सहजासहजी हात मारायला मिळाला म्हणून केलेला गुन्हा आहे हे दिसून येतं, परंतु याच्यामध्ये दरोड्याचं कलम आता वाढ होईल। तुम्हाला प्रेस नोट मध्ये दिलेले आहेत सगळे नाव, प्रेस नोट मध्ये सगळे नाव आहेत। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3,000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, SD हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।